जळगावात गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्यात चांगली जुंपल्याचं पाहायला मिळतंय। गुलाबराव देवकर धरणगावचे नाहीत तरी या मतदारसंघावर हक्क करतात अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे। तर गुलाबराव पाटलांचं डोकं भ्रष्ट झालंय। धरणगावात शरद पवारांच्या सभेमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं प्रत्युत्तर देवकरांनी दिलेलं आहे। तुम्ही जळगावमध्ये राहता, तुम्ही धरणगावचे बी नाही आणि जळगाव ग्रामीणचे नाही। तुमचं मतदार यादीत नाव तुम्ही जळगावमधून इकडे टाकलं। तुम्ही महापौर जळगावमध्ये झाले, तुम्ही नगरसेवक जळगावमध्ये झाले आणि हक्क आमच्या धरणगावावर बजावतायत। गुलाबराव पाटलांनी एक ठोस काम सांगावं। चला मग खेडी भोकरी भोकर पूलवर जाऊन येऊ। चोट्या हो, 172 कोटीचा पूल आहे, आणखी कोणतं ठोस पाहिजे तुम्हाला? पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांचं डोकं भ्रष्ट झालेलं आहे। तोल सुटलेला आहे बोलताना। मंत्र्यांनी सांभाळून बोललं पाहिजे आणि हे जेव्हा तोल जातो त्यावेळेला समजून घ्यायचं की आता त्यांची परिस्थिती खराब झालेली आहे।